लगाते हैं हम आपके साथ चाहिए और हर गाने पे आपकी दाद चाहिए। अरे हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे ठाकरे दादा, नहीं नहीं, हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे। अरे आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए, आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए। क्यों? यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं क्या शायरी, यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं शायरी। एक तरफ है कलंगनी वाला तो एक तरफ है नीला निशान वाले। तारीफ होंगी तुम्हारी पेश करो ढंग से, करो करो तारीफ होगी तुम्हारी पेश करो ढंग से। और हर इंसान को मजा आएगी, हर इंसान को मजा आएगी। ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से। आणि म्हणून माझं गाणं तुम्ही लक्ष देणे का शाळेचा बापा बुढे धोतरच घालतात ना, बरोबर आहे, बुढे धोतरच घालतात. धोतरवाला बुडा गेला, कोटी गेला. आता हा बुडा कोण उठला माहिती नाही, आणि हा बुडा नाही, लाजवान जवान बुडा आहे, हा बुडा नाही आहे. अरे मी बुडा धोतरवाला गेलो तर हा बुडा काढून लागला, जवानाला बुडा या बुडा नाही म्हणलो मी. हा तर पुरा कौरा कसं काय अजून मिशीची रेगी याची आली का? थोडा तुझबुरा झाला फक्त, पूर्ण येवाची आहे. कवा कोणत्या साडी बायको करते कवा आम्हाला जेवण बोलून काय माहिती. अरे एक बजारा गेला बजारा, अरे त्याला दागीन चोरला, अरे त्याला दागीन चोरला. अरे दुकानदाराला आणि त्याच्या पोरानं, त्या दुकानदारानं त्याच्या पोरानं बाई काय केलं, खेळवा गेला बाजारात आणि त्या धोतरवाने खेळीबेर चोरलं दागिनं. अगं बाई दागिनं चोरलं बाई. त्या बुड्या म्हणजे दुकानदाराच्या पोराने त्याला असं राग आला त्या दुकानदारानं काय केलं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं काय केलं, हेड्या चोरती आणि याने धोतरा तर मुद्दा पुरा धोतरा तो फुटून दिला त्यांना. अरे देवा देवा, एवढा भूतातले मार खाल्ला का? असा दणका बसला त्याच्यावर. दुकानदाराच्या पोळाच्या पुरा फलफल कोटच्या कोटी लोट गेला. हो, त्या मुतून त्याला पण कसा मुतला, त्या बुड्याच्या मुताला काय झालं, काय झालं? अरे नदीला आले भरून गेले. कोणी जिवंत नदी मेले, अति मुंडा वाहून गेले.
मुंगीचा पिलू वाचलं कसं वाचलं आता माहित नाही बाबा शाळेत मी जबरदस्ती करत नाही पण पाहतो आणि पिलू मुंगीचा होता छोटासा आणि ते कसं बस वाचलं आणि ते कंदहराना आणि त्याच्या पोहराना कंदहराना त्याच्या करशील मस्ती अशी पिदळवण असा पिदळवण म्हणते तो दुकानदार आणि पिदळ का पिदळवण चांगला बरोबर आहे तेव्हा तसं झालं तेव्हा मुतवलं जोरात व त्याने आणि दुकानदार मस्तीच्या वाल्यात हाच असते आणि त्याच्या पोरानं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं याने आभाळ पडलं एवढं मोठं आभाळ पडलं तरी तो खेटा मेला नाही बाई नाही मेला जिवंत त्या दिवशी का सांगू तुला माहिती आहे आपण कोणत्या गावी गेलो त्या दिवशी गेलो होतो बाई हा त्या गावी गमतीला गेलो आपण त्या गावामध्ये लहानचं मोठं करंट लागून खाली पडलं पोट्यावर मरून गेलं त्या फटकन माळेगाव मध्ये आता बिचारा 6 वर्षाचं पोरगं सडणं गेलं ग बाई आणि ह्या खेड्याच्या डोक्यावर एवढा मोठा आभाळ पडला तर तो खेटा मेला नाही सांग हा खेटा नाही नाही मेला आणि त्या खेट्यानं काय केलं त्या आभाळाला गुणगान केलं त्या खेळमेनं हो गुणगान करून काय केलं सांगतो ना काय केलं असेल बाई एवढा मोठा आभाळ सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला घरी आणलं आणि त्याला ढोलीत भरलं ढोली कोणती असेल कोणती ढोली असेल बाई एवढा मोठा आभाळ मावणारी बापा नाताच्या घरची उलटी करून पाण्याला लागली मोठी अरे वर्णीचं पाणी आडायला गेलं आणि बापाचं लग्न पोरानं केलं असं होतं ये अंदरची बात है ये भी अंदरची बात है अच्छी बात है आणि त्याला ढोलीत भरला आणि दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला
आणि दुकानदारांना आमच्या मंडळवाल्याकडून सुद्धा या गीतावरती 100 पैसा उडालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप आभारी आहे. आणि दुकानदारांना त्याच्या पोहरांना